टाइम लवकर लवकर चल. 10 झाले. चल चल आमचं लेक्चर चल. चल रे. उठ रे. तू उठ. चल चला लवकर चला लेक्चर आहे. रे सेपरेट सांगायला लागला. उठ चल 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 लवकर चल. विषय ऐसा है कंट्री करने का नहीं किसी को गालियां निकल रहे इसके अबे उनको कंट्रोल कर रहे हो. बाल्टी कुठे आहे बे रूम मध्ये बाल्टी आहे. बाल्टी दे ना बे. बाल्टी आहे. थांब थांब दे. बोल लाव दे. थांब. ये लिटरली सिचुएशन रहती है पता है क्या तुमको. अब लाउडे थी ताकि उधर देखो पता है क्या रहता हॉस्टल में. अभी आगे देख समझेगा देखो. ये अबे यार कोई ना कोई कॉलेज का शर्ट पहन के जा रहा मेरा. हाँ अभी मेरे को जुगाड़ लगाना पड़ेगा. अरे ये कौन सा हुआ है इसका शर्ट. ऐसे है कोई किसी का भी शर्ट नहीं जाता. जिसको दिख गया वो उसका. मेरा शर्ट किधर है. मेरा शर्ट है. वासले सगळ्या मुली आल्या इथे. गर्ल्स हॉस्टेलच्या मुली आल्या का. चालू कुठे गेली. चालू इकडे. कुठे फिरून राहिली तू. तुला नाही मला मुजरा नाही पाहिजे. तुला काय सांगितलंय मी. तुझी ड्युटी 10 ते 6 गर्ल्स हॉस्टेलला असते आणि तू इकडे ऑफिसमध्ये इकडे तिकडे गेटवर नुसतं मला नेहमी. आता जर फिरली तर मी पगार कापून बरं. तुला माहित आहे मग. आणि आता इथं शिट्टी वाजवायची. इथं गोंधळ झाला पाहिजे कोणाच कार्यक्रमात. आणि या पोरी 7च्या अंदर पाहिजे आपल्याला. हे तुझी जबाबदारी आहे. नाही तर प्रिन्सिपल मला बोलते तो तुला. समजा आता बहुत दिन हो गए मैं हॉस्टल पे राउंड मारने नहीं गया. आज पूरा हॉस्टल खाली दिख रहा है. लगता है आज सभी लोग अपने कॉलेज क्लासेस के लिए गए. वैसे अपने बच्चे है रेगुलर लेकिन क्या कभी बिगड़ जाते हैं. ओ कश्मीरी इधर. हाँ तू फर्स्ट ईयर से हॉस्टल में है ना. हाँ इधर कुछ बच्चे तंग वगैरह करते हैं. नो सर. कुछ परेशानी है. सब बराबर से कुछ त्रास वगैरह नहीं है ना तुझे. कुछ मतलब परेशानी वगैरह नहीं है ना. नो सर. हाँ समझा ना तू सही से. अगर कुछ भी परेशानी हो तो मैं इधर ही बैठता हूँ. इधर ही मेरा कैबिन है. मेरा नंबर दे दे तू. 0112553. अभी मुझे कॉल करना अगर कुछ भी प्रॉब्लम रहा तो. मैं इधर ही हूँ. ठीक है जा बेटा. जीएस आहे ना तू. सुपारी इकडे. युनिफॉर्म कुठे आहे तुझा. युनिफॉर्म आयडी दाखव. सर वाळत आहे युनिफॉर्म. तू बॉईज हॉस्टेल समोर बिना कपड्यानं. युनिफॉर्म धुतलेला आहे. कपड्यात नाही आहे. आयडी कॉलेजची आयडी हॉस्टेलची आयडी. सर ते रूमवरच आहे. मग तू असाच फिरता का. सर ते कपडे वाळायचे आहे. अरे बेटा तू जीएस आहे. तुला हे सगळं कॉलेज पाहते. तुला फॉलो करते. तू जर रूल नाही पाळले तर मग कोणी पाळायचे. मी तुला सांगतो फक्त शरीर मोठं केलं म्हणजे कॉलेजने सांभाळता येईल. अबे लेका तुझ्या पुऱ्या कॉलेजमध्ये चलवा पाहिजे. मायाबाई कसा पुणे डिपार्टमेंट मध्ये चालू आहे. आता याच्यानंतर मला आता दिसला नाही पाहिजे. नाही तर लक्षात ठेव. अरे फर्स्ट इयर इकडे या तुम्ही. फर्स्ट इयर इकडे या लवकर.
तुमचं नवीन ऍडमिशन आहे ना, तुम्हाला NPTEL माहिती आहे का? NPTEL सगळे आहे का? NPTEL हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे, ज्याच्यावर तुमच्या डोमेनचे कोर्सेस असतात. त्याच्यात जर तुम्ही तुमच्या कोर्समध्ये 6 कोर्सेस केले आणि जर ते डोमेनचे असेल तर तुम्हाला मेजर डिग्री भेटते, मेजर डिग्रीवर. आणि जर ते डोमेनचे नसेल तर माइनर लिहून येते. मैं आज मेरी इतनी उम्र है लेकिन मैं हर इसमें एक कोर्स करता हूँ और आज मैं NPTEL में 5 स्टार टीचर हूँ. तुम लोगों अभी कभी रजिस्टर करो और तुम सब भी रजिस्टर करो. अगर तुमने 6 कोर्सेज कंप्लीट कर लिए तो तुम्हारी डिग्री में मेजर या माइनर लिखे आएगा और इसमें तुम्हारा ही फायदा है, क्योंकि तुम्हें फिर प्लेसमेंट के लिए वगैरह वो काम आएगा. और जब मैं IIT बॉम्बे गया था तो अपने कॉलेज का उधर इतना बड़ा पोस्टर लगा, मेरा सत्कार किया उन्होंने. क्यों किया? क्योंकि मैं इस उम्र में भी 5 स्टार टीचर हूँ NPTEL पे. समझा? हाँ ठीक है, अभी NPTEL पे रजिस्टर करो, फिर एग्जाम का मेल आएगा, एग्जाम के लिए जाना. हाँ सिर्फ 1000 रुपये फी है, ज़्यादा नहीं है, 1000 ही रुपये. जाओ. तुम लोगों को पता है इस कॉलेज में हरियाणी किसने लाई? मैंने लाई. गायकवाड सर, तुम्हाला प्रिन्सिपल सर बोलवत आहे. नहीं, इस कॉलेज में हरियाणी किसने लाई? मैंने लाई. क्योंकि जब मैं यहाँ आया तो पूरी जमीन बंजर थी. मैंने इधर आते ही पहले झाड़ लगाए और आज इतने झाड़ लगाए कि पूरे कॉलेज में 1700 झाड़ है. पूरा कॉलेज का वातावरण हरा भरा है. तो समझो, झाड़ लगाना सबसे बड़ी बात है, उसे जगाना चाहिए. मैंने आज 1700 झाड़ लगाए, उसमें स्टूडेंट के भी नाम है और मेरा भी नाम है, क्योंकि मैं जब यहाँ से जाऊँगा तो वो झाड़ मेरी याद रहेगी. यहाँ पे सब लोग झाड़ लगाओ. और बॉयज हॉस्टल, तुम लोग ज़्यादा परेशानी मत करो, लोगों को अच्छे से रहो. मैं हुई वैसे तुम पे नजर रखने के लिए. गायकवाड सर, तुम्हाला प्रिन्सिपल बरोबर बोलत. अरे थांबा बेटा, मी येतो. प्रिन्सिपल सर बोलवत आहे मला. अरे आलो सर. अबे गेले अंदर. करने के लिए किया उसने भाई. मैं और नहीं जा सकता मैं भाई. हो गया भाई. भाई सही है भाई, एक नंबर. मारली भी नहीं भाई. सही भाई जय. अबे शादी में घुसना. अबे तुझ्यासाठी गुड न्यूज आहे माझ्याकडे. नंदनी की इसमें अबे कॉलेजच्या मागे जेवण आहे. काय आहे? सांग, तुला फोटो पाठवता ग्रुपवर. सापली घेणं लवकर. अबे माझं जेवण झालं, पण जेवणात गुलाबजामुन आहे. येतो मी, आलोच गॅंग घेऊन. लवकर आहे, मग मी हळूहळू चालू करतो. ते काका पाहताय बे. त्यांना समजून जाईल मग आपण कॉलेजचे म्हणून. ऐक माझा मास्टर प्लॅन आहे. आपण नाही का 2-2 करून जाऊ, म्हणजे त्यांना कळणार नाही. ठीक आहे ना? अबे तू न तो लोअर घातली आहे. अबे यार, मी आताच मेस वरून आलो यार. अबे मग असं कर, तू येऊ नको. जेवला ना तू? नाही यार, गुलाबजामुन असा करते का? मी तो भाऊ नाही का? मी येतो. ये, पण त्याच्या डोळ्यात डोळे नको टाकू आणि आमच्या मागे मागे ये. दिसू नको द्यायले. हो ठीक आहे, चालला. थांब त्यांना पहिले जाऊ दे. थांब. गेले मी आले का तुम्ही? या लवकर घातले ते घुसले. घुसून आपण आता चल. खरं म्हणलं होतं रे, गुलाबजामुन आहे. अरे कुठले आहे रे तुम्ही? हा, काही नाही काका, इच्छित आहे आम्ही खापरीचे. कॉलेजचे आहे का तुम्ही? हो काका. तुम्हाला बोलवलं का? तुम्ही कशासाठी आले नाही का? काका ते भूक लागली होती, लग्न चालू होतं, जेवण दिसलं, आलो आम्ही. तुम्हाला बोलवलंच नाही ना आम्ही. आलो आता. थांब बेटा, थांब. पोहोच समजणार नाही. थांब. विनया बे. चालू पांडे साहेब, हॅलो. मी काय म्हटलं, इकडे थोडा कॉलेजच्या मागे थोडा विषय झालाय. या ना इकडे थोडा. हो, इथं आपल्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये या. कुठे यायचंय? आणि कॉलेजच्या मागे अण्णाभाऊ साठेमध्ये. चल रे तांबे.
या साहेब या. हो सर थांबा थांबा, आपण तर जेवायला नाही आलोय. आज इथून कंप्लेंट आली आहे आपल्याला. हो सर आपण जेवायला नाही आलोय. काय 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 अरे सर, हे पोरं यांना बोलवलं नाही. हे इथं जेवण करायला येते नाही. 10 गुलाबजामुन खाते एक पोरगा. आमच्या पूर्ण बजेट हलवून टाकते. तिथे पाहुण्यांना जेवण पुरत नाही, पोरच जेवण करते खूप. ऐकून तर मला माझ्या कॉलेजची दिवस आठवून आले मी. हो सर काय काय मॅटर काय सर हे बिना बोलवलं येऊन जेवून राहिले. काऊन रे काऊन हा तुम्ही कोणत्या कॉलेजचे? गव्हर्नमेंट कॉलेजचे? तुमचे ते प्रिन्सिपल होलकर सर आहे ना? हो सर. लाव रे फोन, लाव रे सरले फोन लाव. बोला सरले. हॅलो होळकर सर. अरे सर तुमच्या मुलांचा विषय झालेला इथं कॉलेजच्या मागं, तर इथं या बरं. थांबा मी येतो. अबे भाई बढ़िया प्रिंसी आगे बैठा है प्रिंसी शायद तक देख खड़े हो गए. क्या हुआ? तुमचे मुलं इथं विदाउट परमिशन जेवलेले आहे. सांगा तुम्ही काय पाणी दे सर हे पोरं यांना बोलवलंही नाही. येते तर येते 10 गुलाबजामुन खाते. आमच्या पूर्ण जीवन संपवून टाकते. काय करायचं यांच्या आता? तुमच्या नावे द्या. मी पाहिजे का रे? हॉस्टेलचा आयडी कार्ड कुठं आहे तुमचं? कोणी हॉस्टेल द्या तुम्ही. असं इकडे तिकडे जेवायला जाता यांना आपल्या कॉलेजची रेप्युटेशन खराब होते. काही होते सर, याच्यावर काहीतरी कडक कारवाई करा. हे सोडू नका. असे येले रस्टिकेट. अरे एवढ्यासाठी रस्टिकेट कशाला? नाही नाही ऐकणार नाही ना अरे तसे. थांबा थांबा तुम्ही थांबा थोडं. अरे साहेब रस्टिकेट वगैरेची गोष्ट नाहीये, पण आमचे जीवन उरते. हे लोक शेवटी येऊ शकते ना जेवण करायला. तुम्ही त्याच्या बाळांनो तुमच्यावर आता फाईन लावत नाही. फाईन लावता का याच्यावर? फाईन घेऊन घ्या. जाऊ द्या. पर प्लेट फाईन घेऊन घ्या. नाही जाऊ द्या. पोरं आहे, बजेटची गोष्ट नाही, पोरच आहे. पण येतात शेवटी यायच्या. काका मी का म्हणतो, हा माझा नंबर घ्या. शेवटी नाही का फोन लावत जा. जेवण असलं तर मला पण सांगशील. मी बोलवतो. हो कॉन्ट्रॅक्टर साहेब थोडीशी गुलाबजामुन पाठवून देता बरं. हो ठीक आहे, पाठवून देता गुलाबजामुन. ठीक आहे मग उद्या कॉलेजमध्ये भेटा तुम्ही उद्या पहिले. प्रिन्सिपल ऑफिसमध्ये सकाळी 10:30 वाजता. जाऊ द्या चालेल, आता ठीक आहे, चला. काका हो नंबर पाठवतो. या सर या कॉन्ट्रॅक्टर साहेब या गुलाबजामुन. हो पाठवतो. चला बाजूला पोराला बाजूला. चालेल. हॅलो क्या तुम्ही माहिती ना शेंगेचा बड्डे आहे. मग काम कर जेव्हा पिवळा टाकून ते लवकर ग्रुपवर आपल्याला कॉन्टॅक्ट करायला लागेल. मी लागत कुठे पैसे देत नाही बे. पैसे टाक तू. अबे नाही यार, माझा मोबाईल स्विच ऑफ झाला. विना तू करून दे बरं. अबे तुम्ही टेन्शन काय घेता यार, मी करतो ना. म्हणजे मोठे पैसे येतात. ठीक आहे मी टाकून टाकतो. घ्या. ठीक आहे करा लवकर. टाक 20 रुपये टाक लवकर. घे. अबे कार रोज ते धंदे में काय तुमची नाटक आहे. ठीक आहे चल. माईक अशी आगू राहिले. माईक पाहिजे. ठीक आहे चला केक घेऊन येऊ. चल केक घेऊन येऊ. हा शॅम्पू थांब. मी सगळं हार्दी घेऊन थांब. अंडे लवकर याला लाला बोलू लवकर. हॅलो लाला लवकर खाली ये. आत्ता आलो. बाबा फिटिंग लावून बसवली आहे. शर्ट काढून द्यायला लागते आता. काय झालं बाबा? अरे,
अबे केकला कोणी जात नाही लावणार, पहिले त्याला कापू द्या, ठीक आहे? कोणी जात नाही लावणार, ठीक आहे? हा बेस्ट. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे धीरज लाला. अबे केक कोणी आता मला ठीक आहे, मी आहे. अबे तिथे एक पार्ट पाहिजे असतं भाई, मा बड्डे आहे, मला ते खाऊ घाला. बजट तक एक लाख रुपये कम से कम. हॅलो चालू साहेब. हॅलो, आवाज येता का साहेब? हा बोला ना. म्हणजे हे कॉलेजचे पोरं रात्रीचे 2 वाजल्यावर आवाज करून राहिले यार. हा घरी झोपलाय, पोरं बरं आहे. हा हे आवाज करून राहिले. या बरं थोडा कॉलेजकडे येतो येतो, थांबा. लवकर या. थांबा हो ना, भाऊ येतो ना, थांबा ना. लवकर या साहेब. हो गार्ड साहेब, हे अंदर जाऊ दे, तुमचे पोरं धिंगाणा करायला लागले. आलो. थांबा थांबा. काय तुझं मॅटर काय? रात्रीचे 12 वाजले साहेब, पहा ना कसे बोलून राहिले पोरं, चिल्लवून राहिले, जोरा जोरा शिवागाड्या करून राहिले. हा तुमच्या रेक्टरले फोन लावा बरं. रेक्टरले फोन लावा, रेक्टरले लावा. आता आवाजच हॅलो करत तांबे सर. हॅलो, सर लवकरात लवकर कॉलेजवर या सर, इथं थोडा बाहेरचे लोक आलेले आहे शेजारी. तर काय झालं? ते आवाज करत होते आपले मुलं, तर त्यांनी कंप्लेंट टाकलेली आहे, ते पोलिसांना सोबत घेऊन आलेले आहे. काऊन सवय सर कुठं आहे? हा सर लवकर येऊन जा सर. ठीक आहे. काय झालं? सर हे आपले कॉलेजचे शेजारी आहे, तर यांनी पोलीस साहेबांना घेऊन आलेले आहे, यांची काही कंप्लेंट आहे, ऐकून घ्या. साहेब तुम्ही पहिले वेळ पहा, किती वाजले? 12:30 होता साहेब. 12:30 होऊन राहिले. तर हे पोरं बघा, माझ्या पोरं 12 घरी झोपले आहे. हा हे कसे आवाज करून राहिले, किती घाण नाही शिवाय द्यायला लागले. बघा ते तुम्ही तुमची पोरं. हा काऊन काय झालं? सर आम्ही लालाचा बर्थडे सेलिब्रेट करत होतो सर. लाला? हो सर. कोण लाला? सर हा. हे लाला? असं कसे अगाऊ पोरं आहे. पहा बरं, बड्डेच करायचा आहे तर आपली खोली दिली आहे तुम्हाला, एका खोलीत करायचं आपापल्या. खोलीमध्ये कसे जास्त लोक असतात तर आवाज जास्त येतो सर, म्हणून हॉस्टेलच्या खाली याच्या आधी तुम्ही कधी हे नाही केलं का? त्याच्यात गाणे नाही वाजवले का? केलेलं आहे सर. मग गाणे वाजवले, तुम्हाला कल्ला करता येते, बड्डे करता येत हो नाही. सर. खालीच करायची काय आवश्यकता आहे? आवाज येतो ना जास्त सर रूम मध्ये, पण ते म्हणून त्यामुळे सर. मग आता आवाज जास्त झाला म्हणून नाही आले ना. कोण आहे हे? रामाभाऊ स्वामी मागे राहतो, मागे कॉलेजच्या मागे, एकदम मागे. थांबा आता तुम्ही सर, तुम्ही बी थांबा. थांबा तुम्ही आता. थांबलो सर. हां बस थांबा आता. दोघं बी काहीच नका करू, माहीत आहे? गलती यांची बी नाही आहे, गलती रामाभाऊची बी नाही आहे, माहीत आहे? गलती कोणाचीच नाही इथं. गलती आहे इथं या रेसिडेन्शियल एरियाची. हे कधीच हॉस्टेल दूर पाहिजे, माहीत आहे? सर मग आता जाऊ दे, सोडा. काय पण पहा, तर वाढदिवस करणं वेगळी गोष्ट आहे, नंतर शिवागाड्या करणं वेगळी गोष्ट आहे ना अरे सर. साहेब, लेकरं आहे, आता मस्ती नाही करतील, वयाचे हे 4 वर्ष तर कधी करतील? सर सर आमचे 5th सेमचे पेपर चालू असताना यांच्या इथं 10 दिवसाचा कार्यक्रम होता आणि जोरजोरात गाणे वाजवत होते, तर आम्ही तर कंप्लेंट नाही केली सर. आता बोला रामाभाऊ. तेव्हा धर्माचे कार्यक्रम होतात ते, आई बहिणीच्या शिवाय तिथं वेगळी गोष्ट आहे ना साहेब. हा मुलं चांगले आहे साहेब, जाऊ द्या, मुलांना सोडा जरासा. आता तुम्ही जाऊन झोपून जा, काळजी काही करू नका. ते झोपलो होतो साहेब, हा गेले 90चे पैसे वाया. हा सर तुम्ही यांना वॉर्निंग देऊन द्या, आता या टाइमला सोडत आहो, ऐकाय? नेक्स्ट टाइमला मी सोडणार नाही तुम्हाला. ठीक आहे साहेब, ठीक आहे? ठीक आहे साहेब, तुम्ही जा आता साहेब, आराम बहुत करा. हलक्यावरच सोडले तुम्ही साहेब. चला राम भाऊ, आपण चाय घेऊ, चाय घेऊ. चंदू त्या कुठे बाजूला. असेल ना आता? चंदूवर जाऊ, चला. 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 काऊन रे, तुम्हाला समजत नाही का? कल्ला बिल्ला करायचा नाही जरासा कॉलेजमध्ये. तर एक तर सवयीसर आहे नाही म्हणून मला आज काम पडलं एवढं लागतं. सवयीसर असते त्याने तुम्हाला बरोबर पाहिलं असतं. सॉरी सर. आणि ही आत्ता गोष्टी सांगता का मी? तुम्ही आधी सांगायचं. कंप्लेंट करायची आहे तर आधी करायची. सगळे ढिल्ले अजून, 1 नंबरचे ढिल्ले मोठ्या. डबल असं झालं तुम्हाला रस्टिकेट करून देतो, हॉस्टेलमधून सस्पेंड करून देईल. लक्षात ठेवा. जा आता झोपून जा. नाही सर, पण उद्या सकाळी सिटी आहे.
सिटीचा अभ्यास करा. ठीक आहे सर. झोपू नका, अभ्यास करा. बड्डे बरोबर करता येते, तुम्हाला अभ्यास नाही करताय. सॉरी सर. जा अभ्यास करा. तुम्ही हे जेव्हा हे करून राहिले होते तेव्हा तुम्ही काय करायला लागले होते? सर माझी ड्युटी गेटवर होती. गेटवर होती ते इथं आड कुठं आहे मग? त्यांचा आवाज मला आलाच नाही. ते मागं जवळ आहे ना घर, तर त्यांना लवकर आवाज गेला. तुम्ही झोपले असता. झोपलो नाही ना सर. जाऊ द्या, जा तुम्ही झोपून जा. मित्रांनो, ही होती हॉस्टेलची दुनिया. यात खूप काही आहे, पण काही गोष्टी घेण्यासारख्या आहे, काही गोष्टी वापस ठेवण्यासारख्या आहे. तर कसं आहे, जे आम्ही आता इथं सर्व दाखवलं, ह्या गोष्टी तर जेव्हा हॉस्टेल जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून चालूच आहे आणि त्या पुढे चालूच राहणार आहे. पण यातून तुम्ही फक्त आनंद घ्या. आणि हॉस्टेलच्या पोरांनी जे काही शिकून घ्यायचं आहे ते शिकून घ्या. आणि काही जरी प्रॉब्लेम झाली तर आमचे सर्व गवई सर आणि कळंबे सर हे नेहमी आमच्यासाठी उपस्थित आहे. म्हणून बाकी काही कोणी टेन्शन घेऊ नका. आणि किती पोलीस कंप्लेंट झाल्या तरी गवई सरांचे तिकडे रिलेशन खूप चांगले आहे. धन्यवाद. मी कळंबे सर आणि गवई सरांना विनंती करतो, कृपया स्टेजवर या, एक फोटो घेऊन घेऊ.